हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आपण आता जॉग्रफीमधला रिसोर्सेस हा टॉपिक बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट आर रिसोर्सेस? रिसोर्सेस म्हणजे काय? ऑल मटेरियल्स अवेलेबल इन आवर एन्व्हायरमेंट विच सॅटिस्फाईज आवर नीड्स आर कॉल्ड रिसोर्सेस. बघा की आपण डे टू डे लाईफमध्ये अनेक गोष्टी यूज करत असतो. जसं की अगदी बेसिक जरी विचार केला तरी फूड आहे, वी नीड एअर टू ब्रीथ, वी नीड वॉटर टू ड्रिंक. त्याच्याबरोबरच इतरही अनेक गोष्टी, अनेक वस्तू आपण वापरत असतो की ज्या आपल्याला नेचरमधनं किंवा आपल्या सराउंडिंग एन्व्हायरमेंटमधनं अवेलेबल होतात आणि दोज थिंग्स दे सॅटिस्फाय आवर नीड्स. अशा सगळ्या गोष्टींना रिसोर्सेस म्हटलं जातं. आता ह्या प्रत्येक रिसोर्सला, प्रत्येक वस्तूला, प्रत्येक मटेरियलला काहीतरी व्हॅल्यू असते. व्हॅल्यू मीन्स वर्थ, त्याची काहीतरी वर्थ आहे. सम रिसोर्सेस हॅव इकॉनॉमिक व्हॅल्यू अँड सम डू नॉट, बट बोथ आर इम्पॉर्टंट अँड सॅटिस्फाय ह्युमन नीड्स. आता ह्याच्यातल्या काही रिसोर्सेस आहेत त्यांना इकॉनॉमिक व्हॅल्यू असते, म्हणजे वी हॅव टू परचेस इट इन टर्म्स ऑफ मनी ऑर सम अदर थिंग. आणि काही रिसोर्सेस आहेत दे आर अवेलेबल अस फ्री ऑफ कॉस्ट लाईक एअर. अजून तरी आपल्याला एअरसाठी पैसे द्यावे लागत नाहीत, बरोबर. सम रिसोर्सेस कॅन बिकम इकॉनॉमिकली व्हॅल्युएबल विथ टाईम. काही रिसोर्सेस असे असतात की जसं जसं टाईम पुढे पुढे सरकत जाईल तसं तसं त्यांची इकॉनॉमिक व्हायबिलिटी वाढत जाते. बघा, काही गोष्टींना पूर्वीच्या काळी फार महत्त्व नव्हतं किंवा त्याला व्हॅल्यू नव्हती, पण जसं जसं ॲडव्हान्समेंट होत गेली, जसं जसं डेव्हलप होत गेलो आपण, तसं तसं त्याची व्हॅल्यू वाढत गेली, राईट. टाईम आणि टेक्नॉलॉजी हे दोन इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे रिसोर्सेसचा इम्पॉर्टन्स कमी जास्त होत राहतो. टाईम अँड टेक्नॉलॉजी आर द इम्पॉर्टंट फॅक्टर्स दॅट चेंज सबस्टन्सेस इन टू पीपल देमसेल्स आर द मोस्ट इम्पॉर्टंट रिसोर्सेस. म्हणजे टाईम आणि टेक्नॉलॉजी ह्या दोन गोष्टी, जसं जसं टेक्नॉलॉजीमध्ये ॲडव्हान्समेंट होत जाईल किंवा जसं जसं आपल्या नीडसाठी आपण वेगवेगळ्या डिस्कवरीज करत जातो किंवा इन्व्हेन्शन्स होत जातात, तसं तसं प्रत्येक रिसोर्सची व्हॅल्यू जी आहे ही कमी जास्त किंवा त्याचा इम्पॉर्टन्स जो आहे हा कमी जास्त होत जातो. इट इज देअर आयडियाज, नॉलेज, इन्व्हेन्शन्स अँड डिस्कवरीज दॅट लीड टू द क्रिएशन ऑफ मोर रिसोर्सेस. आता तुम्हाला एकतर गोष्ट माहिती आहे की आपल्या नीड्समधनंच आपण वेगवेगळ्या डिस्कवरीज करत असतो. तर ह्याच्यामुळं सुद्धा काय होतं, वेगवेगळ्या आयडियाज, जसं आपलं नॉलेज लेवल वाढत जाईल, वेगवेगळी इन्व्हेन्शन्स होतील, वेगवेगळी डिस्कवरीज होत जातील, तसं तसं मोर अँड मोर रिसोर्सेस आर क्रिएटेड. ईच डिस्कवरी ऑर इन्व्हेन्शन लीड्स टू मेनी अदर्स. एक डिस्कवरी झाली, आता बघा पूर्वीच्या काळी टेलिफोन ही एकच डिस्कवरी झाली. म्हणजे काय, लोक फक्त टेलिफोन वापरत होते की डिस्टन्सवरती असलेल्या लोकांशी इथनं बोलू शकत होते. मग त्याच्यामध्ये हळूहळू डेव्हलपमेंट होत गेली. आता तर जमाना असा आहे की तुम्ही कुठंही उभे राहा, तुम्ही असलेल्या ठिकाणून तुम्ही कुठल्याही माणसाशी विदाऊट एनी वायर कनेक्शन बोलू शकता. दॅट वी कॉल्ड मोबाईल और सेलफोन्स, बरोबर आहे. आता त्याच्याही पुढच्या ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीज आता यायला लागलेले आहेत. त्याच्यातली काही एक्झाम्पल, अगदी जर बेसिक एक्झाम्पल बघितली तर डिस्कवरी ऑफ फायर लेड टू द प्रॅक्टिस ऑफ कुकिंग. किंवा आपल्या ह्युमन हिस्ट्रीमध्ये, मॅन्स हिस्ट्रीमध्ये फायर आणि व्हील ही दोन इन्व्हेन्शन्स अशी आहेत की ज्याच्यामुळं आज आपण जिथं उभे आहोत, जे टेक्नॉलॉजिकली आपण डेव्हलपमेंट केलेली आहेत त्याचे हे बेसेस आहेत. फायरचं आपण ज्यावेळी डिस्कवरी आपल्याला झाली किंवा आपण फायर ज्यावेळी कंट्रोल करू शकलो, त्याच्यानंतर आपली डेव्हलपमेंट खूपच झाली. आज बघा, विदाऊट फायर यू कॅनॉट डू एनिथिंग, बरोबर. तसंच व्हीलची डेव्हलपमेंट झाल्यानंतर मग वेगवेगळ्या गोष्टी, आज इंडस्ट्रीज बघा, आज कुठलीही एक गोष्ट तुम्ही अशी सांगा की ज्याच्यामध्ये व्हील वापरलं जात नाही. ऑलमोस्ट 99% गोष्टींमध्ये व्हील हा पार्ट वापरला जातो, बरोबर आहे. डेव्हलपमेंट ऑफ रिसोर्सेस. आता डेव्हलपमेंट रिसोर्सची कशी कशी होत जाते किंवा त्याचे फॅक्टर्स कुठले कुठले आहेत डेव्हलपमेंट करणारे रिसोर्सेसचे. तर फर्स्ट थिंग इज नीड्स ऑफ पीपल फोर्स मॅन टू डिस्कवर न्यू वेज टू युटिलाइज रिसोर्सेस. जशा जशा माणसाच्या गरजा वाढत गेल्या, जसं जसं माणूस पुढे पुढे डेव्हलप होत गेला, तशा तशा त्याच्या गरजा बदलत गेल्या आणि त्याप्रमाणे त्याचे नवीन नवीन डिस्कवरीज आणि नवीन नवीन रिसोर्सेसचे युटिलायझेशन त्यांनी चालू केलं. आपण बघितलं 5th स्टँडर्ड किंवा लोअर स्टँडर्ड्समध्ये की ज्यावेळी प्रीहिस्टॉरिक मॅन होता त्याला कशाचीच गरज नव्हती.
तो कपडे म्हणून किंवा कव्हर बॉडी कव्हर कशाने करत होता तर त्याच्या आजूबाजूला जे मटेरियल अवेलेबल होतं लाईक स्किन ऑफ डेड ॲनिमल्स किंवा लीव्स ऑफ बिग लीव्स ऑफ सम प्लांट्स किंवा ग्रास ह्या सगळ्या गोष्टी तो वापरत होता आपली बॉडी कव्हरअप करायला. पण नंतर हळूहळू तो नॅचरल थ्रेड्स वापरायला लागला लाईक कॉटन. त्याच्यानंतर मग जसं पॉप्युलेशन वाढत गेलं, गरज वाढत गेली, तसं त्यांनी सिंथेटिक मटेरियलचा शोध लावला आणि सिंथेटिक फायबर्स तो वापरायला लागला. म्हणजे जशी जशी माणसाची गरज वाढत गेली तसं रिसोर्स युटिलायझेशनचे नवीन वेज तो डिस्कवर करत गेला. सेकंड, रिसोर्सेस शुड बी इकॉनॉमिकली व्हायबल अँड शुड एक्झिस्ट इन सफिशियंटली लार्ज क्वांटिटी. डेव्हलपमेंट रिसोर्सची कशावर डिपेंड असते की तर तो जो रिसोर्स, जो कुठला रिसोर्स आहे तो इकॉनॉमिकली व्हायबल म्हणजे सगळ्यांना परवडणारा हवा. दुसरी गोष्ट सफिशियंटली लार्ज क्वांटिटी म्हणजे सगळ्यांना पुरेल इतक्या सफिशियंट क्वांटिटीमध्ये तो उपलब्ध असला पाहिजे. नाहीतर असं आहे की एखादा रिसोर्स आहे पण त्याची एकतर इकॉनॉमिक व्हॅल्यू प्रचंड आहे आणि क्वांटिटी पण कमी आहे, तर वी कॅनॉट कॉल इट अ रिसोर्स बिकॉज इट इज नॉट अवेलेबल फॉर ईच अँड एव्हरी पर्सन, राईट. दुसरी गोष्ट, रिसोर्सेस शुड बी ॲक्सेसिबल म्हणजे इझिली ॲक्सेसिबल पाहिजेत. उगाच कुठंतरी आहे आणि तिथं जाऊन तो आणण्यातच जास्त पैसे खर्च होणार आहेत किंवा ते परवडणार नाही आहे तर त्याला रिसोर्स आपण म्हणू शकत नाही. तर तो इझिली ॲक्सेसिबल असला पाहिजे. एखाद्याला जर तो रिसोर्स वापरायचा असेल तर ही कुड ॲक्सेस इज इझिली. फोर्थ पॉईंट, people should have knowledge about presence and utilization of resources. That is very important. तो जो कुठला रिसोर्स आहे तो अवेलेबल आहे का नाही आणि त्याचं युटिलायझेशन कसं करायचं हे जर नॉलेज आपल्याकडं नसेल तर वी कॅनॉट कॉल इट अ रिसोर्स. कारण ते यूज कसं करायचं हे जर नॉलेज आपल्याकडं नसेल, युटिलायझेशनचं नॉलेज आपल्याकडं नसेल, मीन्स आपल्याकडं नसेल तर आपण ते वापरणारच नाही. इट विल नॉट क्रिएट आवर नीड्स. So it cannot be considered as a resource, but this could be one of the factors for development of resources. त्याच्यानंतर फिफ्थ पार्ट आहे द लेवल ऑफ टेक्नॉलॉजी डिसाइड्स डेव्हलपमेंट ऑफ रिसोर्सेस. टेक्नॉलॉजी जी आपण आज वापरतो आहोत ही कुठल्या लेव्हलला आहे. मगाशी मी बोलताना तुम्हाला टेलिफोनचं एक्झाम्पल दिलं. त्यावेळी ज्यावेळी टेलिफोनचं इन्व्हेन्शन झालं त्यावेळी जी काही टेलिफोनची गरज होती त्यावेळी जे काही रिसोर्सेस होते त्याप्रमाणे तर टेलिफोन डिझाईन केला गेला. जशी जशी नीड वाढत गेली तसं त्याच्यामध्ये काय होत गेलं, टेक्नॉलॉजी जशी वाढत गेली तसं त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेल्या. त्याच्याप्रमाणे रिसोर्सेससुद्धा डेव्हलप केले गेले. आता काही वर्षांपूर्वी जर विचार केलं, फॉर एक्झाम्पल अगदी फार लांब नाही, आम्ही जेव्हा स्कूलमध्ये होतो त्यावेळी प्लॅस्टिक मटेरियल वॉज व्हेरी अनकॉमन. म्हणजे आम्हाला जर गेलो आम्ही दुकानात आणि आम्हाला जर एखाद्या दुकानदारांनी त्यावेळी कॅरी बॅग दिली तर आम्ही ती जपून ठेवायचो कारण इट वॉज अ रेअर थिंग. पण आज जर तुम्ही विचार केला तर प्लॅस्टिक इज अ युटिलिटीमध्ये कॉमन थिंग झालेली आहे. आज तुम्ही प्लॅस्टिकशिवाय जगणं विचारच करू शकत नाही. ओके, सो व्हाय दिस हॅपन बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी लेवल. सिक्स्थ पॉईंट, मोर ॲडव्हान्स्ड द टेक्नॉलॉजी मोर एफिशियंट द यूज ऑफ रिसोर्सेस. फॉर एक्झाम्पल, जनरेटिंग हायड्रोइलेक्ट्रिसिटी फ्रॉम रिव्हर वॉटर. जेवढी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स्ड असेल तेवढ्या त्या रिसोर्सचा यूज हा इफिशियंटली होऊ शकतो. म्हणजे बघा आता नद्या तर पूर्वीपासूनच वाहत आहेत ना, पण जसं जसं टेक्नॉलॉजी डेव्हलप होत गेली, आपले ॲडव्हान्समेंट होत गेली तसं आपल्या लक्षात आलं की हे फ्लोईंग वॉटर जे आहे दॅट वी कॅन यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. म्हणजे रिव्हर हा रिसोर्स पहिल्यापासून होताच पण त्याचा एफिशियंट यूज केव्हापासून सुरू झाला, जेव्हापासून आपण त्याच्यावरती इलेक्ट्रिसिटी जनरेट करायला लागलो तेव्हापासून. सेवन्थ पॉईंट, द कॉस्ट ऑफ जनरेशन ऑफ रिसोर्सेस शुड नॉट बी व्हेरी हाय. हे रिसोर्सेस जे जनरेट होतात ह्याची जी कॉस्ट आहे ही जास्त असता कामा नये. नाहीतर गरजेची गोष्ट आहे, सगळ्यांना लागणार पण आहे, रिसोर्स पण लागणार आहे, पण परवडणार नाही आहे इन टर्म्स ऑफ मनी, तर त्याला आपण रिसोर्स नाही म्हणू शकत किंवा तो रिसोर्स कोणालाच युजफुल नाही आहे. एट्थ, द इम्पॉर्टन्स ऑफ द रिसोर्सेस चेंजेस विथ टाईम. अर्ली मॅन डिस्कवर्ड फायर अँड देन विथ द पॅसेज ऑफ टाईम लर्न्ड कुकिंग. He discovered the wheel, used animal-drawn carts, and later modern means of transport such as automobiles. आता रिसोर्सेसचा जो इम्पॉर्टन्स आहे हा जसं जसं काळ किंवा टाईम चेंज होत जाईल तसं चेंज होत जातो. बघा पूर्वी आपल्याकडं फक्त फायर होता
की ज्याच्यापासून आपण हीट मिळवू शकत होतो. पण जशी जशी टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट होत गेली तसं तसं आपण हीट जनरेशनचे वेगवेगळे मीन्स आपण शोधून काढले. इलेक्ट्रिसिटी वापरून आपण हीट जनरेट करू शकतो. इतर फ्युएल्स अवेलेबल झाले, त्याच्यापासून बर्निंगपासून आपण हीट जनरेट करू शकतो. दुसरा एक एक्झाम्पल देता येईल की ज्यावेळी व्हीलची डिस्कवरी झाली त्यावेळी ॲनिमल ड्रॉन कार्ट्स म्हणजे जे ॲनिमल्स होते लाईक बुलक कार्ट, हॉर्स कार्ट, अशा ॲनिमल्सनी ड्रॉ केलेल्या गाड्या आपण वापरत होतो. पण जसं जसं टाईम ॲडव्हान्समेंट, आता त्यावेळी काय होतं, त्यावेळी हे ॲनिमल्स वॉज अ रिसोर्स फॉर दॅट टाईम. हॉर्स, बुलक, कारण ते वापरून आपण ट्रान्सपोर्ट सिस्टीम यूज करत होतो. पण जसं जसं टाईम ॲडव्हान्स होत गेलं, मशीनचा शोध लागला, नंतर ट्रान्सपोर्ट ऑन व्हील ॲटोमोबाईल्स मार्केटमध्ये आल्या, मग हळूहळू काय झालं, त्यामधल्या ॲनिमल्सचं जे इम्पॉर्टन्स होतं ते कमी होत गेलं आणि इतर जे काही ॲटोमोबाईलसाठी लागणारे जे रिसोर्सेस आहेत त्यांचा इम्पॉर्टन्स वाढायला लागला. पुढचा पार्ट आहे दॅट इज टाईप्स ऑफ रिसोर्सेस. कुठल्या कुठल्या प्रकारचे रिसोर्सेस आपल्याला अवेलेबल असतात. रिसोर्सेस आर कॅटेगराइज्ड इनटू नॅचरल, ह्युमन मेड आणि ह्युमन. 3 प्रकारचे रिसोर्सेस रफली कॅटेगराईज केले जातात. त्यातला पहिली कॅटेगरी असती दॅट इज नॅचरल रिसोर्स. इथे खाली चार्ट दिलेला आहे. त्या चार्टमध्ये तुम्ही बघू शकता नॅचरल रिसोर्सेसच्या खाली परत 4 सब कॅटेगरीज आहेत. त्याच्यामध्ये नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय, इन शॉर्ट जे नेचरमध्ये अवेलेबल आहेत आणि जे तुम्ही नेचरमधनं ॲज इट इज यूज करू शकता, दे आर ऑल कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. त्याच्यानंतर ह्युमन मेड रिसोर्सेस. ह्युमन मेड रिसोर्सेस म्हणजे काय की जे ओव्हर द पिरियड ऑफ टाईम जशी जशी आपली डेव्हलपमेंट होत गेली, जशी जशी गरज वाढत गेली, तसे तसे आपण हे रिसोर्स डेव्हलप केले, त्याला म्हणलं जातं ह्युमन मेड रिसोर्स. अँड द बिगेस्ट रिसोर्स इज अ ह्युमन. कारण हे सगळं जे काही जनरेट होतं दॅट इज बिकॉज ऑफ ह्युमन, फॉर द ह्युमन अँड बाय द ह्युमन. नॅचरल रिसोर्सेसबद्दल आपण थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया. Those resources that are drawn from nature and are used without much modification. मगाशी मी तुम्हाला म्हणलं तसं की जसेच्या तसे आपण नेचरमधनं हे रिसोर्सेस किंवा हे मटेरियल घेतो आणि त्याच्यात फारसं काही मॉडिफिकेशन न करता ॲज इट इज यूज करतो. फॉर एक्झाम्पल एअर, वॉटर, सॉईल, मिनरल्स. एअर तर तुम्हाला माहिती आहे की आपण ब्रिदिंगसाठी, म्हणजे व्हॉट इज द प्राईम इम्पॉर्टन्स ऑफ एअर फॉर अस इज बिकॉज ऑफ द ऑक्सिजन इन द एअर. ब्रिदिंगसाठी आपण एअर वापरतो. मग ती ब्रिदिंगसाठी यूज करताना आपण त्याच्यात काही चेंजेस करतो का? नो, वी यूज इट ॲज इट इज विदाउट एनी मॉडिफिकेशन. सेम लाईक फॉर वॉटर, फॉर सॉईल. मिनरल्ससुद्धा बरेचसे मिनरल्स असे आहेत की जसे ज्या फॉर्ममध्ये नेचरमधनं मिळतात त्या फॉर्ममध्ये वापरतो. नंतर मग त्याची नीडप्रमाणे ॲलॉईज किंवा इतर गोष्टी तयार केल्या जातात, इतर गोष्टी मिक्स करून. पण मोस्ट ऑफ दी मटेरियल लाईक फॉर एक्झाम्पल आपण विचार करूया आयर्न आपण जसं नेचरमध्ये अवेलेबल आहे, मोस्ट ऑफ दी 90% ऑफ आयर्न इज यूज्ड ॲज इट इज इन द मार्केट. न गरजेनुसार मग त्याच्यामध्ये ॲलॉईज तयार केली जातात लाईक स्टेनलेस स्टील. मग ते पुढच्या गोष्टी येतात. सेकंड, नॅचरल रिसोर्सेस आर क्लासिफाईड इन टू डिफरंट ग्रुप्स डिपेंडिंग अपॉन देअर लेवल ऑफ डेव्हलपमेंट अँड यूज, ओरिजिन, रिन्युएबिलिटी अँड डिस्ट्रीब्युशन. नॅचरल रिसोर्सेसचं पुढचं क्लासिफिकेशन कसं होतं, त्यांची कुठल्या लेव्हलपर्यंत त्या नॅचरल रिसोर्सेसची डेव्हलपमेंट झालेली आणि त्यांचा यूज काय आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ओरिजिन, त्याचं ओरिजिन काय आहे. तिसरी गोष्ट रिन्युएबिलिटी, वेदर इट इज रिन्युएबल ऑर नॉन रिन्युएबल. आता हे आपण रिन्युएबल नॉन रिन्युएबल आपण काही लास्ट स्टँडर्ड्समध्ये काही शिकलेलो आहेत की जे रिप्लेनिश होतात की पुन्हा पुन्हा नवीन तयार करू शकतात, दे आर कॉल्ड रिन्युएबल. आणि नॉन रिन्युएबल म्हणजे वन्स यू आर युज्ड दे आर एक्झॉस्टेड, दे आर कॉल्ड नॉन रिन्युएबल. आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे. तर ह्या 4 फॅक्टर्सवरती नॅचरल रिसोर्सेस डिव्हाइड केले जातात. बेसिकली नॅचरल रिसोर्सेस आर गिफ्ट ऑफ नेचर, कारण ते फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला नेचरमधनं मिळत असतं. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघूया नॅचरल रिसोर्सेसचे सब पार्ट कुठले कुठले आहेत. पहिला पार्ट आहे दॅट इज ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन. म्हणजे नेचरमध्ये ते कुठल्या ओरिजिनपासून आपल्याला मिळतं. आता जर विचार केला तर नेचरमध्ये 2 कंपोनंट इम्पॉर्टंट आहेत, बायोटिक अँड अबायोटिक, लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. आता ह्या दोन्हीही रिसोर्सेसपासून आपल्याला वेगवेगळे रिसोर्सेस वापरायला मिळत असतात.
बायोटिक रिसोर्सेस नॅचरली इट इन्क्लूड्स ऑल द लिव्हिंग थिंग्स, म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमल्स. तुम्हाला माहिती आहे की प्लांट्स अँड ॲनिमल्सपासून आपण असंख्य मटेरियल ह्या 2 गोष्टींपासून मिळणारा आपण वापरत असतो, राईट, फ्रॉम फूड, क्लोदिंग, शेल्टर, एव्हरीथिंग. ह्या 2 गोष्टींशिवाय वी कॅनॉट कॅटर आवर नीड्स. आणि सेकंड पार्ट येतो दॅट इज अबायोटिक रिसोर्सेस, म्हणजेच नॉन लिव्हिंग थिंग्स. नॉन लिव्हिंग थिंग्ससुद्धा आपल्याला अनेक रिसोर्सेस प्रोव्हाइड करत असतात, लाईक सॉईल, रॉक्स, मिनरल्स, एअर, वॉटर. दीज आर ऑल अबायोटिक रिसोर्सेस. तुम्ही जर विचार केला तर आपण जे काही वस्तू तयार केल्या, फॉर एक्झाम्पल प्लॅस्टिक ही ह्युमन मेड आहे, म्हणजे आपण तयार केलेलं, इट इज नॉट अवेलेबल इन नेचर. पण अल्टिमेटली प्लॅस्टिक तयार करण्यासाठी जे काही रॉ मटेरियल आपल्याला लागतं ते आपण शेवटी नेचरमधनंच, ह्या नॉन लिव्हिंग किंवा अबायोटिक रिसोर्सेसमधनंच घेत असतो. म्हणजे एक अगदी बारकाईने जर विचार केला तर जे काही मटेरियल, जे काही रिसोर्सेस आज आपण वापरतो आहे, द अल्टिमेट रूट ऑफ ऑल द रिसोर्सेस गोज बॅक टू द नेचर. त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ रिन्युएबिलिटी. आता नॅचरल रिसोर्सेस मी तुम्हाला म्हटलं जसं की जे रिसोर्सेस कॅन बी रिन्यूड ऑर रिप्लेनिश्ड क्विकली, दे आर कॉल्ड रिन्युएबल रिसोर्सेस. अँड दोज रिसोर्सेस विच हॅव अ लिमिटेड स्टॉक, वन्स दे आर युज्ड दे गेट एक्झॉस्टेड. असे जे रिसोर्सेस आहेत दॅट कॅनॉट बी रिप्लेनिश्ड अगेन, असे जे रिसोर्सेस आहेत दे ऑल आर कॉल्ड नॉन रिन्युएबल रिसोर्सेस. फॉर एक्झाम्पल, रिन्युएबल रिसोर्सेसचा जर विचार केला तर वॉटर किंवा हायडल एनर्जी किंवा सोलर एनर्जी, विंड एनर्जी. सोलर एनर्जीचा जर विचार केला तर आज जर विचार केला तर अर्थवरती जे काही एनर्जी आहे त्याचा सगळं ओरिजिन जे आहे दॅट इज सन, कारण सनपासूनच एनर्जी आपल्याला मिळते. आपण हे लास्ट स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे की हाऊ दॅट एनर्जी गेट ट्रान्सफॉर्म इन टू अदर टाईप्स ऑफ एनर्जी. द बेसिक सोर्स ऑफ एनर्जी इज सन. मग ही कधी संपणार आहे का? कधीच संपणार नाही. इट विल नॉट एक्झॉस्ट. तुम्ही कितीही त्याचा यूज करा ती एक्झॉस्ट होणार नाही आहे. सेम विंड एनर्जी. वाहणारं वारं कधी थांबणार आहे का? वाहणारं पाणी कधी थांबणार आहे का? नेव्हर. सो दीज आर ऑल रिन्युएबल रिसोर्सेस. टू सम एक्सटेंट प्लांट्स किंवा ट्रीज दे आर ऑल्सो रिन्युएबल बिकॉज प्लांट्स अँड ॲनिमल्स, बिकॉज यू कॅन ग्रो मोर अँड मोर प्लांट्स अँड ॲनिमल्स. बरोबर. आता नॉन रिन्युएबल रिसोर्सेसमध्ये जर विचार केला तर कोल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस, की तुम्ही एकदा तुम्ही गाडीत पेट्रोल घातलं, त्या 1 लिटर पेट्रोलमध्ये जेवढी गाडी चालवायची तेवढी चालवली, तर पुन्हा ते 1 लिटर पेट्रोल तुम्ही यूज करू शकता का किंवा जनरेट करू शकता का? तर नो. वन्स यू यूज इट इज एक्झॉस्टेड. एकदा तुम्ही ते वापरलं की संपलं. दॅट इज द फायनल यूज ऑफ दॅट रिसोर्स. असे अनेक रिसोर्सेस आहेत, तर दे आर कॉल्ड नॉन रिन्युएबल. बेसिकली ह्या रिसोर्सेसचा नेचरमध्ये स्टॉक जो असतो हा लिमिटेड स्टॉक असतो. लक्षात आलं? वन्स द स्टॉक्स आर एक्झॉस्टेड इट मे टेक थाउजंड्स ऑफ इयर्स टू बी रिन्यूड ऑर रिप्लेनिश्ड. आता आपण जे आज कोल किंवा पेट्रोलियम प्रॉडक्ट जे वापरतो हे तयार होण्यासाठी इट टूक लॅक्स ऑफ इयर्स. कारण हे ज्यावेळी हे लिव्हिंग थिंग्स किंवा प्लांट्स अँड ॲनिमल्स ज्यावेळी अर्थमध्ये डीप इनसाईड द अर्थ ते बरं झाले, त्याच्यानंतर त्याच्यावरती नॅचरल प्रोसेस होऊन हे कोल आणि हे पेट्रोलियम प्रॉडक्ट्स हे तयार झालेले ते. बट इट टूक थाउजंड्स ऑफ लॅक्स ऑफ इयर्स टू प्रोड्यूस. लक्षात आलं? नेक्स्ट इज ऑन द बेसिस ऑफ लेवल ऑफ देअर डेव्हलपमेंट अँड यूज. आता ह्याच्यावरती डिपेंड नॅचरल रिसोर्सेसचे 2 टाईप पडतात. ते म्हणजे ॲक्च्युअल रिसोर्सेस आणि पोटेन्शियल रिसोर्सेस. ॲक्च्युअल रिसोर्सेस म्हणजे काय? दोज रिसोर्सेस वूज क्वांटिटी इज नोन. आणि पोटेन्शियल रिसोर्सेस म्हणजे दोज रिसोर्सेस वूज एंटायर क्वांटिटी मे नॉट बी नोन. म्हणजे ॲक्च्युअल रिसोर्सेस म्हणजे काय की ओके, आज माझ्याकडे एक रिसोर्स आहे, तो क्वांटिटी वाईज किती आहे हे मला नोन आहे, मला माहिती आहे. म्हणजे मी त्याचा यूज कसा करायचा, किती करायचा, दॅट आय कॅन प्लॅन. पण पोटेन्शियल रिसोर्स म्हणजे काय? ज्याची क्वांटिटीज आपल्याला माहीत नाही, की एक्झॅक्ट हे किती अवेलेबल आहे, दॅट इज नॉट नोन. सो इट कॅनॉट बी प्लॅन. कमीसुद्धा असू शकतं किंवा ॲबंडंटसुद्धा असू शकतं. ॲक्च्युअल रिसोर्सेसमध्ये बघितलं तर आत्ता हे रिसोर्सेस आपण लगेच यूजमध्ये आणू शकतो बिकॉज वी नो द क्वांटिटी. पण पोटेन्शियल रिसोर्सेसमध्ये असं होत नाही. दीज आर नॉट बिंग यूज्ड ॲट प्रेझेंट अँड कुड बी यूज्ड इन द फ्युचर. आता ओशन फ्लोअर किंवा अँटार्क्टिक किंवा आपले पोलर रिजन्स जे आहेत
तिथं प्रचंड प्रमाणात मिनरल्स अवेलेबल आहेत, पण किती आहेत दे आर नॉट येट क्वांटिफाईड. किती प्रमाणात अवेलेबल आहेत ते आपल्याला माहीत नाही आहे. किंवा लडाखमध्ये आपल्या इथे युरेनियम सापडतं, पण ते किती आहे दॅट वी डोंट नो टिल. तर दुसऱ्या बाजूला जर ॲक्च्युअल रिसोर्सेसचा विचार केला तर कोल किंवा पेट्रोलियम हे किती ॲव्हेलेबल आहे ह्याच्या फिगर्स आत्ता आपल्याकडे ॲव्हेलेबल आहेत. सो वी कुड प्लॅन द यूज ऑफ दॅट रिसोर्स ऑर कोल ऑर पेट्रोलियम. पण तेच जर विचार केला तर पोटेन्शियल रिसोर्सेसच्या बाबतीत वी कॅनॉट प्लॅन इट, किंवा ऑन दॅट बेसिस वी कॅनॉट डिसाईड एनिथिंग, वी कॅनॉट टेक द डिसिजन. लक्षात आलं. सो डेव्हलपमेंट अँड यूजवरती ॲक्च्युअल आणि पोटेन्शियल असे 2 टाईप ह्याचे पडतात. त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ डिस्ट्रीब्युशन. मग हे डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? डिस्ट्रीब्युशन म्हणजे हे कुठं अवेलेबल आहेत, किती प्रमाणात ते नेचरमध्ये कुठल्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत, ह्याच्यावरती त्यांच्या 2 कॅटेगरीज पडतात. पहिली कॅटेगरी आहे दॅट इज युबिक्युटस आणि दुसरी आहे ती लोकलाइज्ड. युबिक्युटस म्हणजे काय? द रिसोर्सेस आर फाउंड एव्हरीव्हेअर ऑन द अर्थ. लँड, वॉटर, एअर हे सगळे काय आहेत? युबिक्युटस. म्हणजे तुम्ही अर्थवरती कुठंही गेलात तरी ते रिसोर्सेस तुम्हाला अवेलेबल आहेत विदाउट सेकंड थॉट. आता एअर जर विचार केला तर अर्थवरती तुम्ही कुठल्याही पॉईंटला जावा, अर्थवरती एअर ही सगळीकडे ॲबंडंटली अवेलेबल आहे. वॉटरचा विचार केला तर स्केअर्स एरिया जर सोडले तर ऑलमोस्ट आपल्या अर्थवरती सगळीकडे वॉटर अवेलेबल आहे. लँड तीसुद्धा सगळीकडे अवेलेबल आहे. तर दीज आर कॉल्ड युबिक्युटस रिसोर्सेस. आणि लोकलाइज्ड रिसोर्सेस म्हणजे काय? की जे रिसोर्सेस ठराविक ठिकाणीच सापडतात. फॉर एक्झाम्पल कॉपर. आता कॉपर माइन्स आपल्या इथे नाही आहेत, पण त्या ठराविक एरियामध्ये कॉपरच्या माइन्स आहेत. किंवा कोल माइन्सचा जर विचार केला तर कोल माइन्स आपल्या इथे आपल्या एरियात नाही आहेत, पण चंद्रपूर, नागपूर प्लॅट्यू तिथे ह्या कोल माइन्स आहेत. किंवा नॅचरल गॅसची जी फील्ड्स आहेत ती जास्त करून ओशन बेडला आहेत, ती आपल्या इथं नाही आहेत. सो दे आर कॉल्ड लोकलाइज्ड. म्हणजे त्या एरियामध्ये ठराविक एरिया, डिफाईन्ड एरियामध्ये मिळणारे रिसोर्सेस. द डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस डिपेंड अपॉन नंबर ऑफ फिजिकल फॅक्टर्स. आता हे जे डिस्ट्रीब्युशन आहे नॅचरल रिसोर्सेसचं कुठे अवेलेबल होणार हे काही फॅक्टर्सवरती डिपेंड असतो. फॉर एक्झाम्पल टेराईन, हाईट काय आहे, क्लायमेट, अल्टिट्यूड, ह्या वेगवेगळ्या गोष्टींवरती. जास्त करून नॅचरल गॅस रिसोर्सेस जे आहेत हे ओशन बेडला अवेलेबल असतात. म्हणजे काय? तिथं अल्टिट्यूड इट मॅटर्स. द डिस्ट्रीब्युशन ऑफ सोर्सेस इज अनइक्वल अक्रॉस दी अर्थ. आता हे लोकलाइज्ड डिस्ट्रीब्युशन जे आहे किंवा लोकलाइज्ड सोर्सेस आहे दिट इज नॉट इक्वल अक्रॉस दी अर्थ. प्रत्येक ठिकाणी ह्याचं डिस्ट्रीब्युशन वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये झालेलं आहे. सगळे रिसोर्सेस सगळ्या ठिकाणी अवेलेबल आहेत असं नाही, एक्सेप्ट युबिक्युटस रिसोर्सेस. सो फ्रेंड्स, दिस इज व्हॉट वी हॅव लर्न्ड इन पार्ट 1 ऑफ रिसोर्सेस. आता इथं एंड पार्टमध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. हे क्वेश्चन्स रीड करा. जर एखादा क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला नाही कळलं तर पुन्हा व्हिडिओ रेफर करा, व्हिडिओतला काही पार्ट रेफर करा आणि ह्या क्वेश्चन्सची आन्सर्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. थँक्यू.